नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपला भारत देश अतिशय महान देश आहे. आपल्या भारत देशाचा इतिहास हा फार मोठा आहे, फार जाज्वल्ल्याचा आहे आणि संघर्षाचा आहे हे आपण जाणतोच. आपण सध्या भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहोत. या स्वातंत्र्य दिवसाचा हा दिवस यावा, आपल्यावरती हा दिवस यावा, आपल्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळावं, हा देश स्वतंत्र व्हावा, यासाठी आपल्याला कल्पना आहेच की हजारो लाखो देशभक्तांनी, या भारतमातेच्या सुपुत्रांनी आपापल्या स्तरावरती मोठा संघर्ष उभा केला. परंतु हा संघर्ष कसा उभा केला, आपला भारत देश कसा महान आहे, याचा इतिहास जर आपण बघतो तर हा फक्त 100, 125 किंवा 150 वर्षापर्यंतचा इतिहास लक्षात घेऊन आपल्याला नक्कीच चालणार नाही. कारण की आपल्याला एवढंच कदाचित माहिती असतं की भारताच्या सर्व नागरिकांनी भारत स्वतंत्र व्हावा यासाठी इंग्रजांपासून मोठा लढा उभारला, इंग्रजांच्या विरुद्ध मोठा संघर्ष केला आणि 100-150 वर्षाचं जे की त्यांचं राज्य होतं ते आपण उलथवून टाकलं. परंतु मित्रांनो, हा एवढाच इतिहास या निमित्ताने पुरेसा आहे का? आपल्या भारताचा खरोखर इतिहास काय होता? अखंड भारत म्हणजे काय होता? अखंड भारताची आवश्यकता काय आहे? आणि आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो म्हणजे कुठल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा या सर्व प्रश्नांचा इतिहास तपासणं या निमित्ताने हे क्रमप्राप्त ठरते. आपल्याला माहितीच आहे की आपल्या या महान भारताला 200 करोड वर्षाचा खरं तर इतिहास आहे, पुरातन इतिहास आहे. भारत आपल्या ताब्यात असावा, भारतावर आपलं राज्य असावं, या भावनेने भारताचे अनेक दुश्मन यांनी, अनेक विरोधकांनी म्हणा, दुश्मनांनी म्हणा, आपल्या भारतावरती आक्रमणं केली आणि भारताचं पूर्ण राज्य हे आपल्याकडे असावं, भारतावरचं नियंत्रण हे आपल्याकडे असावं, या मनसुब्यानी, या इराद्यांनी त्यांनी हे सगळं केल्याचं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला दिसतं. आता हा जो आपला भारत यांच्या ताब्यात असावा याचे जे मनसुबे आहेत किंवा यांच्या ज्या इच्छा आहेत किंवा याचे जे विषय आहेत हे फार वेगवेगळे आहेत. कोणाला या भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने हा देश आपल्या ताब्यात हवा आहे, कोणाला लोकसंख्येच्या दृष्टीने हा देश आपल्या ताब्यामध्ये हवा आहे, कोणाला इथलं पर्यावरण, इथलं वातावरण, इथले 3 ऋतू हे आहेत म्हणून हा देश आपल्या ताब्यामध्ये असावा या दृष्टीने असावा, तर कोणाला या देशातलं फार मोठं मार्केट हे मिळावं या दृष्टीने सुद्धा अनेक देश प्रयत्न करतात की भारतावरती आपलं राज्य असावं, भारत आपल्या काबीज असावा. असे वेगवेगळे अँगल या निमित्ताने हे आपल्याला समोर पाहायला येतात. आता भारताचा फार इतिहास जर आपण बघतो म्हटलं की त्याचा थोडासा आढावा घेणं फार आवश्यक आहे. कारण 2600 वर्षाआधी भारतावर पहिल्यांदा इराणचा हल्ला झाला. आपल्याला अगदी आपण रामायणाच्या काळामध्ये जाऊनही आपल्याला हे पण माहिती आहे की महाभारताचा जो कालखंड होता हा जवळपास 5000 वर्षापूर्वीचा होता. आपण म्हणतो की भगवान श्रीकृष्णाने जे गीता सांगितली ती 5000 वर्षापूर्वी सांगितली. त्यामुळे महाभारताचं जे युद्ध होतं, महाभारताचा जो कालखंड होता हा एक 5000 वर्षापूर्वीचा होता. महाभारताच्या काळामध्ये सबंध पृथ्वीवरती हिंदूंचं राज्य होतं, हिंदू राजे होते. इथला सनातन व्यक्ती, इथला जो राजा आहे हा या पूर्ण देशावरती, या पूर्ण भूभागावरती राज्य करीत होता, त्यांचं आपापलं राज्य होतं. जवळपास 2600 वर्षाआधी भारतावर पहिला हल्ला जो केला तो इराणनी हल्ला केला. 2300 वर्षाआधी जवळपास सिकंदरनी या देशावरती आक्रमण केलं, हल्ला केला. परंतु हा जो सिकंदर आहे याला आपल्या इथल्या राजांनी, सैनिकांनी इथेच गाडला, त्याच्या छाताळावरती वार करून त्याला इथेच गाडला. त्यानंतर सिकंदराचा जो सेनापती आहे सेक्युलस यांनी सुद्धा भारतावरती हल्ला केला. त्याला चाणक्य आणि चंद्रगुप्तांनी या ठिकाणी हरवल्याचा इतिहास, आपल्याला फार मोठा इतिहास पाहायला मिळतो. मित्रांनो, 2000 वर्षाआधी मध्य आशियातील शक यांनी भारतावरती हल्ला केला. त्या शकांना हरवण्याचं कार्य, त्यांना वापस पाठवण्याचं कार्य हे उज्जैनचे तेव्हाचे महाराजा विक्रमादित्य यांनी केलं. 1500 वर्षाआधी जवळपास असं आपण म्हणू की हुणांनी सुद्धा आपल्या भारतावरती आक्रमण केलं, हल्ला केला. त्याला पाटण्याचे जे राजे होते भानुगुप्त आणि मालवाचे यशोधर्मा तेव्हाचे राजे यांनी हुण यांचं जे आक्रमण होतं ते परतवून लावलं. आपण म्हणतो
की जवळपास 1400 ते 1450च्या पूर्वी इस्लामचा हा जन्म झाला. त्याच्यापूर्वी इस्लाम अस्तित्वात नव्हता. 1400 वर्षाआधी इस्लामचा जन्म झाला आणि त्या इस्लामच्या निर्मितीनंतर इस्लामनी युरोप, एशिया, आफ्रिका अशा विविध प्रदेशांवरती, देशांवरती हल्ले करण्यास सुरुवात केली, आक्रमण करण्यास सुरुवात केली आणि तो प्रदेश आपल्या ताब्यात करण्यास सुरुवात केली आणि समोर समोर ते पूर्ण जणू काही एक एक देश त्यांना हवा आहे, त्यांना गिळंकृत करायचा या आवेशाने ते अनेक देशांवरती चालून गेले, हे आपण इतिहासामध्ये बघतो. जवळपास 1300 वर्षाआधी इसवी सन 712ला मोहम्मद बिन कासिम यांनी भारतावरती आक्रमण केलं. तेव्हा मेवाडचे राजा बप्पा रावल यांनी त्याचा नायनाट केला, त्याला परतवून लावलं आणि त्यानंतर अनेक वर्ष हे आपल्या भारतावरती कोणी वाकडी नजर पाहिल या हिमतीचं कोणी या दरम्यानच्या काळामध्ये राहिलं नाही, हे सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला दिसतं. आपण फार पूर्वीचा इतिहास मुद्दामून या अनुषंगाने पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत. जवळपास 1000 वर्षापूर्वी म्हणजे 1300 वर्षाच्या आसपास आपण आपल्या देशावरती झालेले जे की आक्रमणं आहेत, जे की हल्ले आहेत, आपल्या पूर्वजांनी ते सर्व परतवून लावले आणि आपला अखंड भारत, अखंड हिंदुस्थान हा या लुटारूंपासनं, या देश विरोधी आपण ज्याला म्हणू की ज्यांना भारत काबीज करायचा होता, अशा दुश्मनांपासनं हा राखून ठेवण्यात फार मोठं योगदान त्यांनी या दरम्यान केल्याचं आपल्याला पाहायला दिसतं. आता याचं जर आपण बघितलं तर राजस्थानचे बप्पा रावल असतील, महाराणा प्रताप असतील, जाट महाराज सुरतमल असतील, पंजाबचे गुरु गोविंद सिंग बंदाबीर बैरागी असतील, महाराजा रणजित सिंग असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, बिहारचे कुंवर सिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मध्य प्रदेशचे राजा छत्रसाल असतील, अशा असंख्य शूरवीर भारत मातेच्या पुत्रांनी आपला भारत हा या लुटारूंच्या तावडीतून वाचवण्याचं फार मोठं योगदान केल्याचं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला दिसतं. मित्रांनो, बारकाईने जर बघितलं तर जवळपास 1000 वर्षापासूनच खरं तर आपला पतनाचा इतिहास किंवा आपली पतनाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. फार दुर्दैवाने असं आपल्याला हे वाक्य म्हणावं लागतं, कारण ती दरम्यानच्या काळामध्ये आपल्यामधील आपापसामधील स्वार्थ, आपापसामधील ईर्ष्या, आपापसा राज्यामधील, वतनदारीमधील, राज्यकारभारामधील फूट आणि असंघटित भावना फार मोठी बळावल्यामुळे आपला खरं तर पतनाचा इतिहास हा तेव्हापासनं सुरू झाला असं आपल्याला म्हणता येईल. सन 994ला मोहम्मद गझनीनी आणि मोहम्मद गौरीनी जवळपास 17 वेळा आपल्या भारतावरती आक्रमण केलं. महाराणा पृथ्वीराज चौहानांचा जो इतिहास आहे, या निमित्ताने आपल्याला त्या इतिहासाची कल्पना आहे. प्रत्येक राजा, प्रत्येक भूमिपुत्र, प्रत्येक देशभक्त या दरम्यानच्या आक्रमणांमध्ये हा देशाच्या सोबत उभा होता, हे सुद्धा आपण इतिहासामध्ये पाहतो आहोत. नंतर मग कुतुबुद्दीन असेल, ऐकब असेल, खिलजी असेल, तैमुरलंगल असेल, लोधी असेल, बाबर, अकबर, जहांगीर, औरंगजेब, अहमद शाह अब्दाली या हिरव्या सापांनी जवळपास 800 वर्ष आपल्या भारतावरती हल्ले केले, लूट करण्याचा अतोनात प्रयत्न केला आणि आपला भारत देश या हिरव्या सापांनी गिळंकृत करण्याचा मोठा प्रयत्न केल्याचा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला दिसतं. 800 वर्ष आपले पूर्वज या हिरव्या सापांच्या विरोधात लढत राहिले, झुंजत राहिले आणि अनेक प्रकारचे युद्ध हे जिंकत राहिले. त्यानंतर जवळपास 150 वर्ष आपल्याला इंग्रजांशी आपल्याला लढावं लागलं. म्हणजे 800 वर्षाचा हा हिरव्या सापांचा लढण्याचा इतिहास आणि जवळपास 150 वर्ष हा पांढऱ्या सापांशी लढण्याचा इतिहास, म्हणजे जवळपास आपण 1000 वर्षाचा जो संघर्ष आहे या भारतभूमीचा, हा 1000 वर्षाच्या संघर्षानंतर खरं तर आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य फार असं 100-150 वर्षाच्या काळातलं संघर्षाचं नाही आहे किंवा असं एक काहीतरी एक कोणीतरी आले, व्यापार केला आणि निघून गेले, जसं आपण इतिहासामध्ये जेवढं सहजतेने वाचतो आणि आपण असे निबंध लिहायचा प्रयत्न करतो, तेवढं सोपं हे स्वातंत्र्य नाही, तेवढा सोपा हा संघर्ष नाही आहे.
याही पुढे जेव्हा आपण थोडासा अभ्यास करतो तर लक्षात येत असं येतं की मुस्लिमांच्या या 700-800 वर्षाच्या संघर्षामध्ये काय बरं बलिदान दिलं असेल आपल्या इथल्या देशभक्तांनी, भूमिपुत्रांनी, भारतमातेच्या सुपुत्रांनी. तर जवळपास 45 करोड देशभक्तांनी, भूमिपुत्रांनी या ठिकाणी आपलं बलिदान दिल्याची नोंद इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इंग्रजांच्या 150 वर्षाच्या या संघर्षाच्या काळात जवळपास 5,000 करोड भारतमातेच्या सुपुत्रांनी प्राणांची आहुती दिली आहे. म्हणजे या 700-800 1,000 वर्षाच्या संघर्षामध्ये जवळपास हजारो, लाखो, करोडो भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान लाखो भगिनींच्या बांगड्या फुटल्या, स्त्रियांच्या सौभाग्याचं कुंकू पुसल्या गेलं, हजारो स्त्रियांच्या सौभाग्याचं कुंकू पुसल्या गेलं. अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपण या दरम्यान, आपले पूर्वज या दरम्यान प्रचंड लढले, प्रचंड उभे राहिले आणि त्यांनी हा देश साबूत ठेवण्याचा खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला केल्याचं पाहायला दिसतं. त्यामुळे हा जो आपला अखंड भारत आहे, जो अखंड भारत अगदी अफगाणिस्तानपासनं तर अगदी मालदीव वगैरेपर्यंत जो पूर्ण आसे तो हिमाचल जो प्रदेश आहे, हा अखंड भारत एकसंघ व्हावा, एकसंध व्हावा, अखंडित व्हावा, यासाठी त्या कालखंडातल्या भूमिपुत्रांनी, सुपुत्रांनी, भारतमातेच्या सुपुत्रांनी मोठा लढा या निमित्ताने उभा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण या अखंड भारत म्हणजे आपले पूर्वज या अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले हे खरं आहे, पण आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं हे स्वातंत्र्य खरोखरच पूर्ण स्वातंत्र्य आहे का? आपलं हे जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य अखंड भारताचं स्वातंत्र्य आहे का? मग आपण ज्यासाठी लढा म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्यासाठी हा लढा उभा केला, लढला, त्यांनी आपल्या प्राणाची आहुती केली, दिली, ते स्वातंत्र्य कुठेतरी अपूर्ण आहे का, अशी भावना कदाचित हा इतिहास पाहताना, थोडा मागोवा घेताना आपल्या मनामध्ये हा विषय, हा एक शंका आपल्या मनामध्ये येऊ शकते किंवा हा एक विचार आपल्या या निमित्ताने मनामध्ये कुठतरी उभा राहतो. आपल्याला हे पण जाणून घेणं फार गरजेचं आहे की ज्यावेळेस 150-200 वर्षाचा जो काही इंग्रजांचा कालखंड होता, त्या कालखंडामध्ये भारताचे 7 ते 8 वेळा विभाजन झालं. आपल्याला हेच माहिती आहे की फक्त भारत पाकिस्तानची फाळणी झाली, हेच आपण जनरली हेच बोलतो, माहिती आपल्याला आहे, पण आपण बोलताना हेच बोलतो. परंतु इतिहास असा आहे की इंग्रजांच्या शासनकाळामध्ये 7 ते 8 वेळा भारताचं विभाजन झालं. त्यामध्ये अफगाणिस्तान हा 1876ला वेगळा झाला, नेपाळ हा 1904ला वेगळा झाला, भूतान 1906, तिब्बत 1914, श्रीलंका 1935 साली, बर्मा 1937 साली आणि पाकिस्तान आणि बांगलादेश 1947 साली, मालदीवसुद्धा 1947 साली, या 7 ते 8 वेळा आपल्या भारताचं विभाजन या इंग्रजांच्या या पांढऱ्या सापांच्या या काळात झाल्याचं आपल्याला पाहायला दिसतं. लचके या सापांनी आपल्या देशाचे तोडले, आपल्या आया बहिणींची अब्रू या निमित्तानं गेल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. असा हा खूप संघर्षाचा इतिहास. त्यामुळे फक्त 15 ऑगस्ट हा साजरा करणे म्हणजे फक्त 150 वर्षाचं इंग्रजांनी आमच्यावर जे राज्य केलं, जे आपण मगाशी म्हणतो, तेवढंच नाही, तर हा जवळपास 2600 वर्षापासूनची ही आपली लढाई आहे. 2300-2400 वर्षापासूनचा आपला हा संघर्ष आहे की हा देश एकसंघ आणि अखंडित राहिला पाहिजे, अखंड भारत हा कायम राहिला पाहिजे यासाठी. आता ही जी फाळणी झाली, जनरली 1947च्या या भारत पाकिस्तान बांगलादेशच्या या फाळणीबद्दल आपण चर्चा करतो. ही जी फाळणी झाली तर यांनी आपलं काय नुकसान झालं, हा सुद्धा एक अभ्यास किंवा एक इतिहास या निमित्ताने समोर येणं गरजेचं आहे, वाचणं आपण गरजेचं आहे, किंवा आपण त्या इतिहासाचं स्मरण करणं तेवढंच गरजेचं आहे. लाखो हिंदू या निमित्ताने मारले गेले, 2 करोड हिंदू रिफ्युजी झाले, 1 लाख आया बहिणींना या निमित्तानं म्हणजे या कालखंडामध्ये उचलून नेलं, त्यांचा अतापत्ता नाही, त्यांचं धर्मांतरण केलं का, त्यांच्यावरती अत्याचार केले का, असे अतोनात अत्याचार या दरम्यान 1 लाख आया बहिणींवरती केल्याची इतिहासामध्ये नोंद आहे. हे तर म्हणजे असं म्हणता येईल की जिवंत माणसांचं झालं आहे, परंतु आपण ज्याला भूखंड म्हणतो, भूभाग म्हणतो, त्याचं आपलं काय नुकसान झालं, तर बंगाल 66% आपल्यापासून वेगळा झाला. पंजाबची भूमी आपल्यापासून 66% वेगळी झाली. बंगालची भूमी 68% आपल्यापासून वेगळी झाली.
जम्मू काश्मीर एक तृतीयांश आपल्यापासून वेगळा झाला, त्याचं विभाजन झालं. त्यानंतर बंगालचे 17 जिल्हे, पंजाबचे 26 जिल्हे, सिंध प्रांताचे 8 जिल्हे, पश्चिम सीमा भागातले 4 जिल्हे, जम्मू काश्मीर भागातले 3 जिल्हे, असे एकूण 62 जिल्हे हे तेव्हाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार 62 जिल्हे हे भारतापासून विभाजित झाले, भारतापासून वेगळे झाले. आणि त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांवरती, हिंदू बांधवांवरती, भारतीय नागरिकांवरती, भारतावर प्रेम करणाऱ्या नागरिकांवरती अतोनात अत्याचार झाले. त्यांचं धर्मांतरणही कदाचित झालं असेल, त्यांच्या कत्तलीसुद्धा झाल्या आणि त्यांच्या दरम्यान काय त्यांच्या वेदना असतील आपण त्या विचारही करू शकत नाही. 9.47 लाख वर्ग किलोमीटरची जमीन ही आपल्या या भारतभूमीपासनं वेगळी झाली. तो लचका या हिरव्या सापांनी आणि पांढऱ्या सापांनी मिळून खरं तर असं म्हणता येईल आपल्याला, हा भारतभूमीचा लचका तोडल्याचं या दरम्यान आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. ह्या वेदना आहेत, ह्या खरं तर आपल्या हृदयामध्ये झालेल्या ह्या वेदना आहेत. यामध्ये आपण अजून काय गमावलं तर पाणिनी संत झुलेलाल हेमुकालानीजीचा सिंध प्रांत आपण गमावला. हा तोच सिंध प्रांत होता की किंवा ही तीच सिंधू नदी होती की ज्या सिंधू नदीच्या तीरावरती आपले वेद, पुराण, मंत्र, आपली मीमांसा, आपली आचारसंहिता, हिंदू धर्माचं मोठं तत्वज्ञान ह्या सिंधू नदीच्या तीरावरतीच लिहिलं गेलं. या सिंधूमुळेच हिंदू नावाची संस्कृती असेल किंवा हिंदू हा शब्दाची आपली ओळख या निमित्ताने आपल्याला मिळाली, ही तीच सिंधू नदी होती. हा सिंधूचा भूभाग, हा सिंधूचा प्रदेश आपल्यापासून वेगळा गेला. आपलं कदाचित आपलं मूळ स्थान, आपलं मूळ गाव या निमित्तानं आपल्यापासून वेगळं झालं. हिंगलाज देवीचं शक्तिपीठ बलुचिस्तान आपल्यापासून वेगळं झालं. सियालकोट भक्त पूर्णमल यांचा लाहोर आपल्यापासून गेला. रामाचा जो लहान मुलगा होता लव, त्याचं कसूर हे सुद्धा आपल्यापासून वेगळं झालं. त्यानंतर रामाचा जो मोठा मुलगा होता कुश, त्याचा मुलतान हा प्रदेश आपल्यापासून वेगळा गेला. ढाका हे शक्तिपीठ सुद्धा आपल्यापासून वेगळं झालं. त्यामुळे असं न भरून निघणारी जी एक नुकसान या निमित्ताने, या फाळणीच्या निमित्ताने, या संघर्षाच्या निमित्ताने आपल्या भारताचं झालेलं आहे. तरीही मित्रांनो, आपण या एवढ्या संघर्षानंतर, एक म्हणजे जवळपास हजारो वर्षाच्या संघर्षानंतर आपण अजूनही मोठ्या दिमाखाने, मोठ्या डौलाने इथपर्यंत पोचलो आहोत. हे खरं तर या नागरिकांची देशभक्ती असेल आणि या नागरिकांचं, या देशभक्तांचं आपल्या देशावरती असणारं प्रेम असेल. यामुळेच आपण इथपर्यंत पोचलो आहोत हे सांगणं की या निमित्ताने गैर होणार नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्याचा दिवस म्हणून जेव्हा साजरा करतो तेव्हा या सर्व बाबींचं या निमित्ताने आठवण होणे फार गरजेची आहे. कारण की एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला मिळालेली असते, ती गोष्ट जर फार सरळ आणि साध्या स्वरूपात जेव्हा मिळते तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व फार काळ राहत नाही. पिढ्या बदलतात, परिस्थिती बदलते. हा जो इतिहास आहे, हा संघर्षाचा इतिहास, मी म्हटलं मगाशीच की जवळपास 2600 वर्षापासून आपण आपल्या भारतभूमीसाठी, अखंड भारतासाठी झगडतो आहोत. हा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे हे कुठल्या स्तरापासून आपल्याला मिळालं आहे, यासाठी किती संघर्ष करावा लागला, हे जोपर्यंत आपल्या येणाऱ्या पिढ्यांना माहिती होणार नाही तोपर्यंत हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी त्यांचं मनोबल सुद्धा वाढणार नाही. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्याची किंमत सुद्धा त्यांना, आपल्या सर्वांना कळली पाहिजे, त्याची किंमत आपण राखली पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता हे आपण बघितलं तेव्हा फार 2600 वर्ष, 3000, 2000 वर्ष, 1500 वर्ष, 1000 वर्षाचा, 150-200 वर्षाचा आपण इतिहास बघितला. आपण जर आत्ताही बघितलं तर आत्ता काय स्थिती आहे. हा भारत आपल्या ताब्यात असावा, भारतावरती आपलं राज्य असावं, असे मनसुबे असणारे विविध भारताचे दुश्मन अजूनही संपलेले नाही आहेत. ते आपल्या आजूबाजूला सतत कार्यरत असतात, सतत ते संघर्षरत असतात. वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण हे आपल्या भारतावरती होतात. आपल्या विचारांचं आक्रमण आपल्यावरती होतं. आपले विचार ज्यावेळेस कच्चे होतात त्यावेळेस आपली देशभक्ती पण कच्ची होते आणि आपलं देशावरचं प्रेमसुद्धा कच्चं होते. त्यामुळे फक्त आता येणाऱ्या काळामध्ये समोरासमोरचं आक्रमण असेल, समोरासमोरचा हल्ला असेल, फक्त इथपर्यंतच सीमित आता हे राहिलेलं नाही. हे युद्ध जे आहे येणाऱ्या काळातलं,
हे युद्ध चारी पाची दाही दिशांनी वेगवेगळ्या माध्यमातून हे युद्ध आपल्या देश बांधवांवरती असणार आहे. कुठे धर्मांतरणाचं युद्ध असेल, कुठे जमिनीचं युद्ध असेल, कुठे महामारीच्या निमित्ताने एखादी महामारी भारतामध्ये कशी येईल याप्रमाणे सुद्धा मनसुबे कोणते देश या निमित्ताने आखत असतील किंवा त्याचा प्रयत्न सुद्धा करत असतील. घुसखोरी आपण पाहतोच आहोत. आपण अनेक रिअल सिनेमाच्या माध्यमातून, रिअल बातम्यांच्या माध्यमातून आपण अनेक प्रसंग आता हे आपल्या डोळ्यासमोर उघडकीस होताना दिसत आहेत की भारतावर जे काही संकट आहे, एखादा राज्य किंवा एखादं लोकसभेचं फार मोठ्या प्रमाणात बहुमत आलं म्हणजे ते सरकार सगळं बघून घेईल आणि ते सरकार या देशाचं रक्षण करेल असं निश्चिंत राहणं हे नागरिकांना परवडणारं नसतं. सरकार सरकारच्या ठिकाणी त्यांचं काम करतच आहे, परंतु नागरिक म्हणून आपण सुद्धा सजग राहणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण अलर्ट राहणं, अभ्यासपूर्ण राहणं आणि आपली देशभक्ती असेल, आपली देशभावना असेल, याला कुठेही धक्का न लागता आपण आपल्या देशाच्या सोबत उभं राहणं हे तेवढंच महत्त्वाचं असते. मित्रांनो, येणारा 15 ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी नवीन उमेद घेऊन येईल. हा स्वातंत्र्य दिवस आपण आणि आपल्या पिढ्या, हजारो लाखो पिढ्या हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत राहील. या शुभेच्छांसह थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.